गॅस सिलेंडर तुमचा पुरवठा करणार नाही, देवाचं वचन तुमचा पुरवठा करणार आहे. पेट्रोल डिझेल कुठली गोष्ट तुमचा पुरवठा करणार नाही. जे फ्यूल आहे ते देवाचं वचन आहे. काही लोकांना असं वाटतं सैतान आल्यावरच आपल्याला त्याला वचन द्यायचं. सैतानाला द्यायचंच आहे वचन. येशूने सैतानाला वचन दिलं ना का. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुमच्या भावांना बहिणींना ह्या पृथ्वीतल्या प्रत्येक व्यक्तीला वचनाची गरज आहे. जो तुम्ही जर प्रेषणाच्या कृत्याचं वचन वाचलं तर तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे, देवाचं वचन वाढत गेलं, देवाचं वचन प्रसार होत गेलं. देवाच्या वचनाला कोणीच अडवू शकत नाही. देवाचं वचन वाढत गेलं पाहिजे. हालेलुया. आणि ते तुमच्यामध्ये आहे, तुमच्या आतमध्ये आहे. ते वचन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि ही परमेश्वराची योजना आणि इच्छा आहे. ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला ते वचन दिलं तो म्हटलं, हे 5 भाकरी 2 मासे शिष्यांना वाढा ना. विचार करा, जर शिष्यांनी वाढले नसते तर काय झालं असतं. शिष्यांनी त्या 5 भाकरी आणि 2 मासे लोकांपर्यंत दिले नसते तर काय झालं असतं. ते तसेच राहिले असते. तुमच्याही जीवनामध्ये हीच परिस्थिती आहे. तुमच्याकडं परमेश्वराचं वचन आहे. ज्यावेळेस ते तुम्ही कार्यात टाकता. आपण ऐकली आता आमच्या बहिणी शिला वानखेडेची साक्ष. किती वर्षापूर्वी आल्या मला माहीत नाही, काही वर्षांपूर्वी या चर्चमध्ये आल्या. पण ज्यावेळेस देवाचं वचन कार्यात टाकायला सुरुवात, लोकांना दिसायला लागलं, अरे काय ही का देती उदार आहे, कशामुळे का देतीये ही, तिला गरज आहे. हे माझ्या देवाच्या वचनाने मला सांगितलेलं आहे. ओके. आज तिचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अत्यंत कठीण प्रसंगातून गेला ह्या भारतात असताना, पण त्यातूनही परमेश्वराने त्याला वाचवलेलं आहे. ही वेंट थ्रू लॉट ऑफ चॅलेंजेस. त्यांची मुलगी पण शी हॅज गॉन थ्रू चॅलेंजेस, पण परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, आज म्हणजे काल जर तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्यापैकी काही लोक नव्हते ह्या GLSच्या ट्रेनिंगसाठी, पण मी तुम्हाला सांगतो ह्या दिवसांमध्ये कुठलंच ट्रेनिंग मिस करू नका. द इन्व्हेस्टमेंट दॅट यू पुट इन युअर लाईफ, जी गुंतवणूक तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करताना त्याचा परिणाम लॉंग टर्ममध्ये होतो. ओके. स्वतःला मला जे लोक येत नाहीत ना त्यांच्याबद्दल मला प्रश्न पडतो. हां, काही कारणं असतात. आय अंडरस्टँड, वी अंडरस्टँड दॅट रिझन्स. वेगवेगळे कारणं आहेत प्रत्येकाला. पण माझ्या भावानं बहिणींनो, ह्या दिवसांमध्ये जेवढं वचनाचा साठा तुमच्याजवळ तुम्ही करून ठेवाल तो फार गरजेचा आहे. लक्षात ठेवा, आम्ही शेवटच्या नाही अति शेवटच्या काळामध्ये आहोत. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, गॅस सिलेंडर तुमचा पुरवठा करणार नाही, देवाचं वचन तुमचा पुरवठा करणार आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, पेट्रोल डिझेल कुठली गोष्ट तुमचा पुरवठा करणार नाही. जे फ्यूल आहे, खरं फ्यूल आहे, ते देवाचं वचन आहे. मी म्हणत नाही, पवित्र शास्त्र सांगतं. प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 10वं वचन सांगतं. काय सांगतं पहा, तू माझं धीराचं वचन राखलंस म्हणून ह्या जगावर येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखेन. धीराविषयीचे माझे वचन, धीराविषयीचे वचन हे घाईचं नाही आहे, ते सुधीरचं आहे. धीराविषयीचं वचन, धीर धरण्याविषयीचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हा, धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे. माझं वचन तू राखलंय, तू स्वतःमध्ये राखलंय, स्वतःच्या जीवनात तू राखलं. म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची, ऐका, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रत्येकाचं राष्ट्रावर राष्ट्र उठेल. आणि मी पाहतोय प्रियांनो, राष्ट्रावर राष्ट्र उठतंय, होतंय, रियालिटी आहे. परीक्षा प्रसंग, जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखीन. कारण तू वचन राखलं. सगळं मी वचन
राखणारा आहे. मी वचनावर प्रेम करणारा आहे. वचन माझं रात्रंदिवस ध्यान आहे. हालेलुया. दावीद महाराज काय म्हणतो? दावीद महाराज म्हणतो, तुझ्या वचनाला मी महत्व दिलं, माझ्या शिक्षकांपेक्षा मी जास्त समजू शकतो. आमेन. स्तोत्र 119 स्तोत्र. मला वाटत नाही तर दाविदाने लिहिलेलं आहे, कोणी लिहिलेलं आहे माहीत नाही, ज्याने कोणी लिहिलेलं आहे, पण त्या स्तोत्रामध्ये तो खूप काही वचनाची महात्मा आणि महत्त्व सांगतो प्रिया, आणि ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याला आम्ही महत्त्व देणं गरजेचं. देवाच्या वचनामधून आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, आजच्या संदेशाचा जो शीर्षक जे दिलेला आहे, आय थिंक इट इज सेड दॅट रिस्टोरिंग क्राइस्ट राईचियसनेस. पण मी त्याला अजून एक शीर्षक देऊ इच्छितो, पुत्रत्वाचं जगा घालून जीवन जगा. ओके, पुत्रत्व, बी वेअर द रोब ऑफ सनशिप. ओके, असा माझा असा संदेश. पण जो सुरुवात देवाच्या वचनाला मी देणार ते मार्काच्या 10व्या अध्यायामध्ये बार्तिमायच्या स्टोरीमधली स्टोरी आहे. बार्तिमाय, तुम्ही जर गेला मार्काचा 10वा अध्याय तर 48व्या वचनापासून बार्तिमायाबद्दल एक गोष्ट लिहिलेली आहे आणि आपण ती वाचूया. 48 ते 52 वचनं. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले. पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आमेन. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. या वचनामध्ये खूप काही सत्य तथ्य घडलेली आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक आंधळा व्यक्ती आहे, तो बसलेला आहे वाटेवर आणि त्याला एक प्रगटीकरण झालेलं आहे. आणि ते प्रगटीकरण म्हणजे जो माझ्या समोरून चाललेला आहे तो दाविदाचा पुत्र आहे. काय आहे तो? त्याला कोणी सांगितलेलं नाहीये, दाविदाचा पुत्र. त्याला लोक म्हणत होते, अरे हा तर सुताराचा पुत्र आहे ना. काही लोक तर त्याला संदेष्टा म्हणत होते, काही लोक काही त्याला उल्लेख करत होते. पण हा जो आंधळा बसलेला व्यक्ती, त्याला एक विशेष नवीन प्रगटीकरण मिळालेलं आहे. आणि तो म्हणतो, हे दाविदाच्या पुत्रा. माझ्या भावांनो, बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण देवाने दाविदा सांगती केलेला करार त्या आंधळ्याला आठवला असेल, त्यांनी ऐकलं असेल. मला माहीत नाही त्यांनी किती वेळा शास्त्र किंवा जुना करार वाचला असेल, पण हा शापाने शापग्रस्त झालेला व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला होता. त्याला तो करार आठवला. माझ्या भावांनो, बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, ह्या पृथ्वीवर नोहा सांगती केलेला करार आहे, दाविदा सांगती केलेला करार आहे, अब्राहमा सांगती केलेला करार आहे, मोशे सांगती देवाने करार केलेला आहे. पण येशू सांगती केलेला करार हा सर्वात अद्भुत करार आहे. हालेलुया. हा नवा करार आहे. सगळे म्हणा, नवा करार. तुम्ही नव्या कराराचे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी नव्या कराराचे लोक आहात. आम्ही साधे लोक नाहीये. अ न्यू कव्हनंट. तुमच्या एका शब्दाला पहा, या आंधळ्या व्यक्तीने फक्त दाविदाच्या पुत्र असं म्हटलं. जगामध्ये चालणारा देवाचा पुत्र, खुद्द देवा थांबला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजून घ्या की ज्या वेळेस त्याने ओरडला, दाविदाच्या पुत्रा, देव थांबला. जेव्हा तुम्ही देवाच्या करारामधून येशूचं नाव घेऊन बोलवता प्रियांनो, देव कार्य केल्याशिवाय राहत नाही. आमेन. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मग जोपर्यंत लोक त्याला शांत करत होते, पण आता ते म्हणते, तुला तो बोलवत आहे, ये
तो आला. पण उठताना वचन 50 फार महत्वाचं आहे, मार्कआउट करा प्रियांनो. ओके, 50 वचन. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला. सगळे म्हणा, आपले वस्त्र टाकून. सगळे बोलत नाही, बोलूया आपण, आपले वस्त्र टाकून. कसले वस्त्र होते हो त्याचे? कसले वस्त्र होते? हा, कसले वस्त्र होते? हा, अविश्वासाचे. बा, कसले वस्त्र होते? सर्वात महत्वाची गोष्ट, भिकाऱ्याचे वस्त्र. कसले वस्त्र? प्रियांनो लक्षात ठेवा, हे भिकाऱ्याचे वस्त्र घालून बरेचसे ख्रिस्ती लोक आज सुद्धा जीवन जगतायत. तुम्हाला आवडून माझे शब्द तुम्हाला कदाचित कठीण जातील, पण मी इथं फक्त चांगले शब्द बोलायला नाहीये, देवाचं वचन सांगायला. तो उठला, तो म्हटला, मला येशूनी बोलवलेलं आहे, मला आता ह्या भिकाऱ्याच्या वस्त्राची गरज नाहीये. लक्षात ठेवा, येशूच्या काळामध्ये प्रत्येकाला वस्त्र होते. सैनिकाचे काही वस्त्र होते, याजकाचे काही वस्त्र होते, गुरुजनांचे काही वस्त्र होते, तसेच भिकाऱ्याचे वस्त्र होते. ज्यावेळेस येशूने तुम्हाला बोलवलेलं आहे, माझ्या भावांनो बहिणींनो, ते भिकाऱ्याचे वस्त्र टाकून देण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे जाता, तुम्ही आता भीक मागणारे असणार नाही, तुम्ही देवाचे पुत्र बनणार आहात. यू हाव टू अंडरस्टँड दिस. हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या देवाकडे दरवेळेस भीक देवा, तारणाची भीक देना देवा. मला कुठलं गाणं आहे मला माहित नाही. नाही नाही, ती भीक नाही आहे, इट्स अ गिफ्ट. इट्स अ गिफ्ट. ते दान आहे. जेव्हा तुम्ही येशूकडे येता ना, येशूकडे येता, यू रिसीव द गिफ्ट ऑफ इटर्नल लाईफ. तारणाचं दान तुम्हाला मिळतं. बायबलचं वचन सांगतं तसं. आम्हाला माहिती आहे, इफिस्करासपत्र 2 अध्याय 8 वचन काय सांगितलेलं आहे? कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे. हे तुमच्या कर्माने, हे देवाचे दान आहे. इट्स अ गिफ्ट ऑफ गॉड. हालेलुया. आता मला ह्या वस्त्राची गरज नाहीये. काही वर्षांपूर्वी एक स्टोरी वाचली होती मी, आणि ती गोष्ट अशी होती की एका स्त्रीचं एका मनुष्यावर प्रेम झालं, तिने लग्न केलं. तो मनुष्य अत्यंत, म्हणजे तिला पहिले माहीत नव्हतं, दिसा खूप छान होता वगैरे वगैरे, बरीच काही स्टोरी आहे त्यामध्ये. आणि ती त्याच्यावर लग्न करून त्याच्यावर राहायला लागली. पण तो फार क्रूर होता. त्याची आई देखील फार क्रूर होती. मग ही त्या घरात राहत होती आणि तिच्याबरोबर तिची मुलगी, तिला मुलगी झाली, आणि ते दोघ जण त्या घरात राहत असताना त्यांचे खूप छळ झाले. खूप छळातून त्यांना जावं लागलं, खूप त्रासातून जावं लागलं. हा व्यक्ती दारू प्यायचा, येऊन मारायचा, त्या बाळाला, लेकराला देखील मारायचा, त्या मुलीला देखील ती मुलगी पण भयभीत जीवन जगत होती. आणि खूप काही गोष्टी अशा ती स्टोरी झाली. अचानक एक दिवस तिचा नवरा तो कुठल्या तरी कारणाने मरण पावला. जेव्हा मरण पावला त्यावेळेला त्या आईनी, त्या सासूनी म्हटलं, आता मी यांचं काय करू या दोघींचं, म्हणून तिने, त्या सासूनी तिच्या सुनेला आणि त्या मुलीला घेतलं आणि एका माणसाला विकलं. आणि ज्यावेळेस त्या माणसाने तिला विकत घेतलं, पैसे देऊन विकत घेतलं, ज्या वेळेला ती त्या घरामध्ये गेली, तो माणूस कष्ट करणारा होता, श्रम करणारा होता, त्याला जखमा झालेला होता, दिसायला चेहऱ्याने तो क्रूर होता, जखमी होता, पण त्याचं हृदय खूप छान होतं. पण ज्या वेळेला ही बाई त्या घरामध्ये गेली, तिचं वागणूक मात्र भयभीत होत, भीतीचं होतं. नाही, मी याला हात लावणार नाही, मी ते करणार नाही. ही जी छोटी मुलगी होती, त्याला दुरूनच डॅडी म्हणायची, पण कधीच जाऊन त्याला गळ्यात मिठी मारली नाही. ती
लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या प्रसंगामध्ये, ज्या परिस्थितीत, ज्या धर्मामध्ये तुम्ही वाढता आणि तुमच्या मनात, तुमच्या विचारामध्ये ज्या पित्याकडे तुम्ही जाता, ज्या पित्याचे तुम्ही अनुभव घेतलेले असतात, ते तुमच्या मनामध्ये कोरलं गेलेलं असतं. मला अजूनही आठवतं, ज्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्यानंतर काही दिवस गेले असतील, 3-4 महिने, आणि मी एक दिवस असाच बसलो होतो आणि कोणीतरी उपदेश केला की स्वर्गातील बाप तुमचा. मी म्हटलं नाही, मी येशूला स्वीकारतो, पण मी त्याला बाप म्हणून स्वीकारू शकत नाही, कारण माझी पार्श्वभूमी फार वेगळी होती प्रियांनो. बापाच्या बद्दलचे विचार. आज मी एवढंच सांगू इच्छितो, ज्या स्वर्गीय पित्याकडे तुम्ही आला ना, ऍक्च्युली ज्या मनुष्याने त्यांना विकत घेतलं होतं ना, तो पूर्ण वेगळा व्यक्ती होता. तो त्यांना पूर्ण मोकळीकता देणारा व्यक्ती होता. ती पाहिजे त्या गोष्टीला हात लावू शकत, पाहिजे ते खाऊ शकत होती, पाहिजे त्या गोष्टी करू शकत होती, पण तिच्या मनामध्ये भीती असल्यामुळं शेवटी ह्या मनुष्याला खूप काम करावं लागलं त्या आईसाठी आणि त्या मुलीसाठी. त्यांनी त्यांना विकत घेतलं, पण ते मान्य करायला नव्हते की या घरातले आम्ही मालक आहोत. ही जी मानसिकता होती त्या उधळ्या पुत्रासारखी होती. पण जाऊया लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय, आणि तुम्ही जर त्यामधून 18 वचनापासून वाचायला सुरुवात केली. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय. मी उठून आपल्या बापाकडे जाईन. मी उठून आपल्या कोणाकडे जाईल? त्याचा बाप होता तो व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. ही जी मानसिकता आहे, आम्ही पाप केलेलं आहे, आता तुझा मुलगा म्हणून घेण्यासाठी मी योग्य नाहीये. ही मानसिकता जोपर्यंत आपण बदलत नाही, हे विचार आपण जोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत माझी मानसिकता त्याकडे बदलत नाही. पुढं, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. स्वतःची योग्यता त्यावरून काढतो आम्ही. मी चूक केले, मी पाप केले, मी असं केलं, मी ते केलेलं. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मला एक दास म्हणून ठेवा, मला एक सेवक म्हणून ठेवा. आणि खूप लोकांची देवाच्या मंडळीमध्ये ख्रिस्ताजवळ आल्यानंतर देखील तीच मानसिकता असते. मला एक सेवक म्हणून राहू द्या. हे लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला हे सांगायला आलो, देव परमेश्वर तुमचं भिकारीपणाचं वस्त्र बदलून पुत्रत्वाचं वस्त्र तुम्हाला देऊ इच्छितो. पुत्रत्वाचं वस्त्र. त्यावेळेला बापाने काय केलं? मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. तो कळवळा समजूनच घेतला नाही त्या मुलाने. त्याला वाटलं मी बापाकडे चाललोय. अरे नाही रे, बाप तुझ्याकडे पळत येतोय हे बघणार. वाचूया पुढं. आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून. कोण धावत चाललेलं आहे? मी चाललो, अरे मला मुलगा नाही, पण मला एक दास म्हणून राहायचंय, पण बाप माझ्याकडे धावत येतोय. माझ्या भावानं बहिणीनो, स्वर्गातून आमचा प्रभू येशू ख्रिस्त पिता धावत तुमच्याकडे आलेला आहे. हालेलुया. आणि तो धावत खूप लोकांकडे पोचू इच्छितो, हे लक्षात ठेवा. तुमच्यापर्यंतच नव्हे, त्याच्याद्वारे त्याला खूप पुत्रत्व हवे आहेत ह्या जगामध्ये. तो धावणारा परमेश्वर आहे आणि आपण शेवटच्या काळामध्ये आम्हाला देखील ते धावणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला. पण आता धावत आला, त्यांनी पाहिलं नाही. मुलगा त्याला काय म्हणतोय पाहता. त्याच्या मनातले जे विचार आहेत तो त्याला सांगतोय. बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाहीये. परत एकदा, जे मनात विचार करतो तोच तो मी योग्य नाहीये. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. कुठला झगा आणून? यू हॅव दॅट फोटो? ओके. उत्तम झगा आणून, नाही का?
फार महत्वाची गोष्ट आहे. सेम माणूस आहे, ओके, जो भिकाऱ्याचे वस्त्र, पण बाप आज तुमच्याकडे तसं पाहत नाही आहे. तो तुम्हाला उत्तम झगा देऊ इच्छितो. उत्तम झगा, सगळे म्हणा उत्तम झगा, उत्तम झगा. मला माहित नाही तुम्ही तो झगा घातलेला आहात की नाही. बापाने उत्तम झगा, का तुम्ही त्या सेवकाचा झगा घालून आहात. मला एक दास म्हणून ठेवू द्या. मला एक, माझ्या भावना बहिणो, लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा मी काही नवीन उपदेश करत नाही. मी कदाचित हा उपदेश तुम्हाला खूप वेळा केला असेल, पण माझी इच्छा आहे की तुम्ही ह्या शेवटच्या अति शेवटच्या काळामध्ये देवाच्या पुत्रासारखं जीवन जगावं. युअर रिलेशनशिप विथ गॉड. लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता, तुम्ही सेवक म्हणून कधीच येऊ नका, तुम्ही देवाचं पुत्र म्हणून या. हालेलुया. ज्यावेळेस एखादा पुत्र कुठल्या घरामध्ये जातो, त्यावेळेस तो विचारत नाही मला काय काम करायचंय. सेवक म्हणतो, हा मालक काय काम करू, हा एवढं केलं पुरे झालं नाही. जेव्हा पुत्र असतो, अरे हा कचरा पडलेला आहे, माझ्या घरात कचरा राहता कामा नये, मी उचलायला तयार असलं पाहिजे. ही मानसिकता तुमची कुठली मानसिकता आहे. पास्टर सांगतात तेच मी करणार, पास्टर मला सांगतच नाही, पास्टर मला नाही. प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ह्या ठिकाणी माझ्यासाठी नव्हे तर जिवंत देवासाठी आलेला. हालेलुया. आणि देवासाठी, देवाच्या घरातले आम्ही काम करणारे लोक आहोत. पुत्रासारखं आम्ही काम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या घरात ज्यावेळेस अभिषेक वाढवत, त्याला कुठल्या गोष्टी सांगायची गरज नव्हती. तो स्वतःहून गोष्टी करत होता, कारण तो त्या घराचा मालक म्हणून जीवन जगत होता. तुम्ही देवराज्याचे मालक आहात. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या दासासारखं, भिकाऱ्यासारखंच जीवन जगाल. त्या घरात राहून ज्या बापाचे पुत्र आहात, तुम्ही त्याला भीक मागतच प्रार्थना कराल. देव परमेश्वर तुम्हाला पुत्रासारखं पाहतो प्रियांनो. हालेलुया. वाचा ना. ह्याच्या हातात अंगठी, ह्याच्या हातात अधिकार द्या व पायात जोडा घाला, आणि पुष्ट वासरू कापून आणा, आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हालेलुया. तुम्ही जिवंत झाला आहात का. सगळे म्हणा, ख्रिस्त येशूमध्ये मी पापामध्ये मेलो होतो, ख्रिस्त येशूमध्ये मी जिवंत झालेलो आहे. मी सांगत नाही हो, इफिस्कर आसपत्र 2 अध्याय 6 वचन वाचा ना. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई मला वाटतं 5 वचन वाचा. ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. 4 वचन वाचा. तरी देव दया संपन्न आहे. देव दया संपन्न आहे. सगळे म्हणा, देव दया संपन्न आहे. काय हो दयेचा अर्थ काय. शिक्षेस पात्र असता शिक्षा न होणे. हालेलुया. पुढं, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही, आपण मेलेलो होतो, त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. सगळे म्हणा, मी ख्रिस्ताबरोबर जिवंत झालेलो आहे. हो, कोणाबरोबर जिवंत झालेलो आहे. किती लोकांना हात आहे तिथं, करा ना वर. मी ख्रिस्त येशू बरोबर जिवंत झालेलो आहे. मी ख्रिस्त येशू बरोबर स्वर्गीय स्थानी बसलेलो आहे. हालेलुया. इट्स अ मॅटर ऑफ युअर आयडेंटिटी. तुमची ओळख, तुम्ही कोण आहात. पहा पुढे वचन वाचा ना ते. कृपेने तुमचे तारण झालेले आहे, हा. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. हालेलुया. ह्यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुम्हा आम्हावरील ममते. बस झालं. खूप आम्हाला एक समजलं पाहिजे, मी ख्रिस्त येशूमध्ये आहे. इथून पुढं माझा जो रोब आहे ना,
माझा पुत्राचा रोब आहे, मी पुत्र आहे. पण किती लोकांनी हे मान्य केलेलं आहे? किती लोक हे मान्य करतात की मी पुत्रासारखं, देवा मला माहित आहे माझं तू सर्वदा ऐकतो. येशू ख्रिस्त आमचा हिरो आहे की नाही? येशू ख्रिस्त जाऊन म्हटलं का, दे बाबा मी प्रार्थना करतो या लाजराला उठव ना. काय काय प्रार्थना केली असेल त्यांनी? दे बापा तुला धन्यवाद देतो, तू माझं सर्वदा ऐकतो. हालेलुया, हालेलुया. खरंच का तुमचं सर्वदा ऐकतो तो? खरंच का ऐकतो? ही जी मानसिकता आहे, मी देवाचा मूल आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो प्रियांनो, जर मी कुठल्याही बिझी मीटिंग मध्ये असेल, साराचा किंवा अभिषेकचा जर फोन आला ना, मी ती मीटिंग थांबवेल आणि मी पहिले त्यांचा फोन घेईन. मी तर जगिक बाप आहे हो, स्वर्गीय बाप. ह्या जगिक बापा सांगते कधीच तुलना करू नका, तो अद्भुत आणि अद्भुत परमेश्वर आहे. आय वॉन्ट यू टू गेट दॅट अंडरस्टँडिंग. तो तुम्हाला माहिती ना, उधळ्या पुत्राचा वडील भाऊ त्याच्याच घरात राहत होता, बापाच्या घरात राहत होता, बापाच्या घरात. पण बापाच्या घरात राहून पण सेवकाची मानसिकता. मी इतके वर्ष तुझी सेवा केली ना, 28 वचन लूक 15:28. तेव्हा तो रागावला व आत जाईना. आता मोठा भाऊ, तुम्हाला ती स्टोरी माहित असायला पाहिजे. मोठा भाऊ रागवला, आत जायला तयार नव्हता, फुगून बसला. म्हणून त्याचा बाप बाहेर फुगलेले काही लोक इथं. छोट्या भावाची उन्नती झाली, छोट्या भावाला एवढं काही मिळालं, त्याने सगळं उद्ध्वस्त केलं. बापाचं हृदय घ्या, फुगून बसू नका. खूप आहेत असे लोक जे देवाचं वचन अप्लाय करत नाही आपल्या हृदयामध्ये. जा मी नाही बोलणार. आता होत नाही आमचं असं कधी, पूर्वी व्हायचं. आम्ही शिकलो, हॅलो, न बोलून काही उपयोग नाहीये आणि बोलून पण उपयोग नाही. आम्ही शिकलो की देवा सांगते बोललं जास्त चांगलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाचूया ना. त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले. त्याचं उत्तर समजून घ्या काय म्हणतोय तो. पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे. मी तुझ्या घरामध्ये चाकरासारखा वागलेलो आहे. आणि तुमची बापाचं उत्तर ऐका. वाचा पुढं. आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी मित्र होते. तुम्ही कधीही करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिनी बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस. तू तर माझ्यावर नेहमीच आहे, पण तुझी माझ्याबरोबर असण्याची मानसिकता एक सेवकाची मानसिकता, एक चाकराची मानसिकता आहे. पुढं, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे मान्य करायला तयार नाही आहे. जे काही आहे तू कुठलंही घेऊन जाऊ. अरे मी माझ्या मुलाला अख्खी प्रॉपर्टी दिली माझी, तू त्यातून मला शिकला नाही आहेस का? पॉल म्हणतो, अरे त्यांनी तुम्हाला आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याबरोबर तुम्हाला सर्व काही तो देणार नाही का? रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि किती वचन पाठ पाहिजेत. 32 वचन. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले. सर्वांकरता समर्पण केलं, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? सर्व काही कसं देणार नाही? हॅलो,
हॅलो, हे जे वस्त्र आहेत ना, वस्त्र दाखव ते फोटो, ते वस्त्र आहेत ना, वस्त्र हे फक्त भिकारीपणाचे नाही आहेत. बरेचसे लोक भीतीचे वस्त्र घालून बसलेले आहेत हा. बरेचसे लोक, आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुम्ही हे युद्धाचे गोष्टी वाचाल, ऐकाल, त्या टी व्हीवर गोष्टी पाहाल, तो मिसाईल पाहाल, आणि काही गोष्टी होतील, आणि हे असं होईल, आणि ते अरे, आणि मग न कळत तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल, न कळत, विदाउट यू अंडरस्टँडिंग. तुम्ही किती मोठे, काही लोकांना वाटतं आम्ही खूप आत्मिकरित्या, नाही, तुमच्या मनावर शत्रू सैतान, आणि मग ही अशी परिस्थिती आणून ठेवेल, आणि भीतीमध्ये तुम्ही जीवन जगाल. पण हे कधीच विसरू नका, परमेश्वर माझा आश्रय आणि माझं सामर्थ्य आहे. संकट समयी हे फक्त बोलण्यासाठी नाही, अनुभव घेण्यासाठी आहे. हालेलुया. या जगावर संकट समय येणार तुमच्या, मी दरवेळेस सांगतो, असा कधीच कुठलाच उपदेश स्वीकार करू नका की तुमच्यावर संकट येणार नाही. नाही प्रियांनो, संकट येणार, पण संकट समय सहाय्य करण्यासाठी परमेश्वर सदा, जो सिद्ध असतो ना, जो शब्द वापरलेला आहे ना, तो एखादी आर्मी मधले सैन्य युद्धासाठी जसे तयार असतात तसे तयार असतो. आमेन. म्हणून पृथ्वीची उलथापालथ झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले, किती मिसाईल झाले, किती काय काय झालं मला माहित नाही. पेट्रोल थांबलं, नौका थांबल्या, काय थांबल्या, मला काही कल्पना नाही. मला एक गोष्ट माहिती आहे की माझा परमेश्वर साह्यासाठी माझ्या बरोबर उभा आहे. हालेलुया. कारण मी पुत्र आहे. आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड. येशू ख्रिस्तानी सांगितलं, अरे मी आत्ता मागितलं ना, 144,000 देवदूत येतील रे माझ्या मदतीला, पण मी निवड केली तुमच्यासाठी जीवन देण्यासाठी त्या नरकामध्ये. काही दिवसात आपण उत्तम शुक्रवार प्रियांनो साजरा करणार आहोत. पण हे समजून घ्या, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर कोणी मारलं नाही, त्यांनी निवड केली तुम्हाला मला विकत घेण्यासाठी. हालेलुया. तुम्ही आणि मी त्याचे लेकर, देवाचे लेकर म्हणून निवड केली. प्रियांनो, यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड. तुमच्यासाठी तो काही करू शकतो, काही करू शकतो. बापाचं हृदय समजून घ्या, बापाचं हृदय समजून घ्या. फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, फार वर्षांपूर्वी, मला माहित नाही, मला आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतो. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यामध्ये एका ख्रिस्ती परिवारामध्ये एक भयानक गोष्ट घडली. एक मुलगा ड्रग्सच्या अधीन गेला, मुंबईला राहायला गेला, आणि त्याची आत्या पुण्यात राहत होती. आणि मग तो इतका ड्रग्सच्या अधीन, तो त्याचे मित्र येऊन त्या आत्याच्या घरी राहिले. आत्याच्या घरी राहिल्यानंतर त्या रात्री त्यांनी, तो आत्या, तिचा नवरा आणि तिचा मुलगा, तिघांचाही मर्डर केला. त्यांचं घर लुटून नेलं. त्याची मुलगी जी होती ती, शी वॉज अ पार्ट ऑफ अ युथ ग्रुप. आमच्या तरुण युवकाची ती पार्ट होते. ओके. काही दिवस गेले, मी हे सगळं यंगस्टर्समध्ये होतो त्यावेळेस, पण 1-2 वर्ष गेले. मी येरोड्यावरून असा येत होतो, आणि त्याचे वडील त्यांना मी येरोड्या जेल समोर पाहिलं. आणि आय वॉज सो सरप्राइज्ड की बाप आपल्या मुलाला, त्यांनी कितीतरी मोठे गुन्हे केले होते, भयानक गुन्हे. त्यातले काही गुन्हे मी सांगू शकत नाही, इतके वाईट गुन्हे त्यांनी त्यामध्ये केले होते. पण तरी सुद्धा त्याचा बाप त्याला भेटायला आला. मी एक गोष्ट सांगतो, जगातील बाप असा वागू शकतो,
त्या दिवशी त्या स्वर्गीय पित्याचं प्रगटीकरण मला झालं. म्हटलं प्रभू, मी किती वाईट असू दे, तू माझ्यावर अद्भुत प्रेम करतो. आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड फ्रेंड्स, तो तुमच्यावर प्रेम करतो. ही लव्ज यू. आणि त्यांनी तुम्हाला रिस्टोअर केलं. लक्षात ठेवा, रोब ऑफ राईचियसनेस हा जरा नुसता हा रोब दाखवू शकतो का? नुसता एकच चांगले वस्त्र घातलेलं. ओके, आपण वाचू ना यशाचं पुस्तकाचा 61 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये. ओके, यशया 61:10, भिकाऱ्याचे वस्त्र काढून टाका. आता रोब ऑफ राईचियसनेस वाचूया ना. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. आपण सर्वजण हे वचन एकत्र बोलायचं का? बोलूया प्रियांनो. हा, मी परमेश्वराच्या ठाई मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लिहून स्वतःला याजकासारखा मंडित करीतो, हजासारखा मंडित करतो, व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. कुठल्या जगाने? ज्या दिवशी तुमचं तारण झालं त्यांनी धार्मिकतेचा झगा तुम्हाला दिला. हे त्याच्यावरचे वस्त्र काढून टाका, त्याला एक उत्तम वस्त्र द्या. उधळ्या पुत्राला त्यांनी वस्त्र दिलं. माझ्या भावानं बहिणी, तुम्हाला मला हा धार्मिकतेचं वस्त्र. मला माहीत नाही, हा परमेश्वर जेव्हा आमच्याकडं पाहतो त्यावेळेस तो आम्हाला पापी म्हणून पाहत नाही, आम्हाला पुत्र म्हणून पाहतो. आमेन. पण प्रॉब्लेम माझा आहे, प्रॉब्लेम त्या स्त्रीचा आणि त्या मुलीचा आहे. ती मुलगी आणि स्त्री ते मान्य करायला तयार नाही आहेत. बऱ्याच वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये ही असंच जीवन जगतो. वी डोंट गेट द रिअलायझेशन, रेव्हलेशन दॅट आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड. आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड. आमेन. That's a good song, na? I am a child of God. Huh? I am a child of God. मी देवाचं मूल आहे. You know, Sarah, if you can get that song. I am a child of God. प्रियांनो, गलती करा पत्र याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनापासून. माझ्याकडे खूप वचन आहेत. I can preach so many things on this. हा, गलती करा पत्र याचा 4था अध्याय 4थ्या वचनापासून. परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. कशाला पाठवलं? पहा, तो स्त्रीपासून जन्मलेला, आम्हाला माहित आहे तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला. सैतानाला वाटला तो हवेपासून जन्मेल म्हणून कायनालाच त्याने प्रियांनो भ्रष्ट करून टाकलं होतं. पण देवाची योजना वेगळी होती. तो मरियेपासून जन्मलेला होता. पुढं ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्यांनी खंडणी भरून सोडवावे आणि जे धर्मामध्ये अडकलेले होते, धार्मिक रूढी परंपरामध्ये अडकलेले होते, त्यातून त्यांना सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. कोणाचा हक्क मिळावा? हे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला का? हो, त्याने नियमशास्त्राच्या बंधनातून मला मोकळं केलंय, मला पुत्रत्व दिलेलं आहे. पुढं तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. हालेलुया. देवाचा आत्मा आमच्यामध्ये राहतो. यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड. लेट दिस बी एक्सपिरियन्स, नॉट अ नॉलेज. प्लीज. काही लोक चर्च मध्ये एक वेगळा मास्क घेऊन येतात आणि घरी गेल्यानंतर त्यांचा तो
मास्कला काय म्हणतात, मुखवटा निघतो आणि वेगळंच जीवन जगतात. हो, असे आहेत काही लोक. असं समजू नका मला माहित नाही. हो माझ्या भावानं बहिणींनो, आपण असा मुखवटा घेऊया. मुखवटा नाही, खरं पण घेऊया. मी घरामध्ये पण देवाचं मूल आहे, मी चर्च मध्ये पण देवाचा पुत्र आहे, मी जीवन जगत असताना देवाचं, माझ्या कामावर मी देवाचा पुत्र आहे. मी एव्हरीवेअर आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड. देव राज्यासाठी काम करायला मला लाज वाटत नाही, कारण ते माझ्या घरात मी काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरामध्ये, देव राज्याच्या घरामध्ये मी काम करत आहे. 7व्या वचनामध्ये वाचलं का? म्हणून तू आतापासून गुलाम नाही तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिसही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही समजून घ्या, तुम्ही आतापासून दास नाही. यू आर नॉट अ सर्वंट, यू आर अ सन ऑफ गॉड. आमेन. ज्यावेळेस देव तुमच्याकडे पाहतो तो म्हणतो, हा माझा पुत्र, याच्यामध्ये मी संतुष्ट आहे. ऐका, म्हणाल का मी देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्तामुळं माझ्यामध्ये देव संतुष्ट आहे. 2 गोष्टी चॅलेंज देतील तुम्हाला. सर्वात पहिला, सैतान, जर तू देवाचा पुत्र असेल, येशू म्हटला नाही, ही न्यू आय एम अ सन ऑफ गॉड. तर धोंड्याच्या भाकरी कर. येशूला देवाचं वचन माहित होतं, त्यांनी संशय केला नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मनात, तुमच्या जीवनात, तुमच्या कामामध्ये, तुमच्या प्रत्येक परिस्थितीत सैतान विल चॅलेंज यू. तेवढेच नव्हे, सैतानच नव्हे, पण तुम्ही जर योहानाच्या 5व्या अध्यायामध्ये, आता मला वेळ नाहीये ते सगळं एक्सप्लेन करायला, 23 आणि 26 वचनामध्ये वाचाल. योहानाच्या 5व्या मध्ये येशू ख्रिस्त नुसतं शब्दात दिवशी लोकांना बरं करत नव्हता, तो देवाला पिता म्हणत होता. म्हणून तिथलच्या लोकांनी धोंड घेतली त्याला मारायला, कारण तो देवासारखं स्वतःला करत होता. हे लक्षात ठेवा, देवा, तुम्ही आणि मी देवासारखं किंवा देव बनत नाही. तुम्ही आणि मी ह्या पृथ्वीवर देवाची लेकरं म्हणून या जगात जगतो. आमचा DNA देवापासून आलेला आहे. आमचं विचारसरणी देवासारखी विचारसरणी आहे. हॅलो, प्रेज द लॉर्ड. मी मोकळा आहे का त्या भयामध्ये आहे? काय होईल, कसं होईल, कोण देईल? का मी देवाच्या मुलासारखं जीवन जगत आहे? मी कुठले वस्त्र घातलेले आहेत? सेवकाचे वस्त्र का भिकाऱ्याचे वस्त्र? माझ्या प्रार्थना देवाकडं भिकाऱ्यासारख्या असतात का पुत्रासारख्या असतात? मी देवाला तुझं वचन सांगतो, तू बोललेला आहेस, मी डिमांड करू शकतो का मी फक्त जे काही तुम्हाला माहिती आहे, दॅट्स होली स्पिरिट स्पीक्स टू युअर हार्ट. God loves you, friends. वस्त्र फार महत्वाचे. जर तुमच्याजवळ ते वस्त्र नसतील तर पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने एक दाखला दिलेला आहे. राजाच्या मुलाच्या लग्नाचा दाखला. राजाचा, आपण बसूया. लेट्स सिट इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. कीप प्लेइंग. जर राजाच्या मुलाच्या लग्नामध्ये जेव्हा राजा त्यांना बघायला आला, एक व्यक्ती होता, त्याला वस्त्र नव्हते, लग्नाचे वस्त्र नव्हते. तू इथं का आलास बाबा? कुठून आलास? मागच्या दारात. कारण समोरच्या दारामध्ये येशू उभा आहे आणि तो सर्वांना लग्नाचे वस्त्र देणारा आहे. तारणाचं वस्त्र, धार्मिकतेचा झगा देणारा आहे. हालेलुया. त्याला उचलून बाहेरील अंधारात टाका. तिथं काय आहे?
दात खाणं. माझ्या भावानं बहिणीनं वस्त्र महत्वाची आहे. जर तुम्ही 2 कोरिंथीकर पत्राचा 5वा अध्याय, पॉल म्हणतो आम्ही स्वर्गीय वस्त्र परिधान करण्यासाठी कणतो, यासाठी आम्ही नग्न सापडू नये. वाचूया प्रियांनो. असं होऊ नये की तुम्ही नग्न असावं. ज्यावेळेस तो येईल, 2 कोरिंथीकर पत्राचा 5वा अध्याय, पहिल्या वचनापासून वाचलं तर फार बरं होईल. कारण आपल्याला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र धारण करण्याच्या स्वर्गीय वस्त्र धारण करण्यासाठी उत्कंठेने कणतो. उत्कंठेने कणतो. मला माहित नाही कुठले वस्त्र तुम्ही धारण करण्याचा प्रयत्न करतात. देहाची वस्त्र जी डागळलेली आहेत. बर, पुढं. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार आम्ही नाही. नागडे सापडणार नाही, उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही. ऐका, मी तुम्हाला सांगतो, तुमचे पुत्रत्वाचे वस्त्र काढून टाकण्यात एक जो टपलेला आहे ना, तुम्हाला माहित आहे तो चोर आहे. चोर आणि लुटारू आहे. ज्यावेळेस एक जण चांगल्या शंभरूनाचा दाखला वाचला, तुम्हाला कळेल की ज्या एक जण यरुशलेमेकडून यरिहोकडे चालला. देवाच्या सानिध्यातून जेव्हा तुम्ही बाहेर जायचा प्रयत्न करता ना, ऐका तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, शैतान तुमचे वस्त्र फाडण्याच्या मागच लागतो. यरुशलेममध्ये परमेश्वर आहे आणि यरिहो हे जगाचं दर्शक आहे. तिथं चालला सैतान. चोर भेटले, त्याचे वस्त्र फाडले, त्याला अर्धमेला करून मारलं. माझ्या भावानं बहिणीनं, हे वस्त्र फार महत्वाचे. शत्रू सैतान टपून आहे पुत्रत्वाचे वस्त्र काढून टाकण्याच. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा येशू ख्रिस्ताला त्या सर्व यहुदी धार्मिक रूढी परंपराने त्याला चॅलेंज केलं, तू देवाचा पुत्र. माझ्या भावानं बहिणीनं, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, तुम्ही देवाच्या लेकरासारखं जीवन जगा. गॉड लव्स यू. त्या सांगते फेलोशिप करा. तुम्ही देवाच्या परिवारातले व्यक्ती आहात. पुढे वाचा. काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, ह्यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाच्या योग्य ग्रासले जावे. ज्याने आम्हाला ह्याच करिता सिद्ध केले Amen. तो देव आहे. हे जे मर्त्य आहे ना, याने जीवनाने ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावरती स्वर्गीय वस्त्र घेऊन येतो, माझ्या भावांनो, इट्स हिअर. स्वर्गीय वस्त्र. मी सकाळी उठल्यानंतर मी देवाचं मूल आहे. मी देवा आणि मग पित्या सांगती माझे संबंध आहेत. येशू ख्रिस्त सकाळीच उठून त्या पित्या सांगती रिलेशनशिप करायचा. येशू ख्रिस्तापासून आम्हाला शिकायचंय. बायबलचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं प्रियानो. तर माझा तेवढा वेळ नाहीये, पण तुम्ही घरी जाऊन वाचू शकता. रोम 8:29 मध्ये पित्याची सर्व काळची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखं बनावं. दॅट्स हिज प्लॅन. पण आज अजून एक गोष्ट सांगतो आणि मगच मी संपवणार आहे. जरी मला आज उशीर झाला तरी डागाळलेले वस्त्र घालू नका. ऐका, डागाळ काही ख्रिस्ती लोक असू शकतील, देवासमोर डागाळलेले वस्त्र घालून उभे राहू शकतो. जखऱ्याच्या पत्रामध्ये, जखऱ्याच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये यहोशुआ नावाचा याजक देवासमोर उभा होता, पण तिथं सैतान उभा होता. जखऱ्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय, जखरिया याचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात. यहोशुआ याजक आहे. तेव्हा मुख्य याजक यहोशुआ हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे. देवासमोर उभा होता व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे. समजून घ्या, वस्त्र जर डागाळलेले असतील, सैतानाला वाव मिळतो दोष देण्यासाठी.
हा, असे त्यांनी मला दाखवले. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देऊ. अरे बा, परमेश्वर परमेश्वरालाच बोलतोय. परमेश्वर तुला धमकी दो. पिता आणि पुत्रचं हे संभाषण आहे. ज्यांना प्रश्न आहे ना त्रैक्यत्वाबद्दल, पिता आणि पुत्राचं हे संभाषण आहे. पुढं, येरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देऊ. हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय? यहोशवा मलिन वस्त्रे परिधान करून. का बरं तो सैतान दोष द्यायला उभा होता? कारण यहोशवा मलिन वस्त्र परिधान केलेले. मलिन वस्त्र, ऐका प्रिया, आता ते वाचू नका वचन, पण यहूदाचं पत्र याचा पहिला अध्यायाचं 23 वचन सांगतं, देहाने डागळलेले वस्त्र द्वेष माना. देहाच्या कर्मांनी डागाळलेले वस्त्र आम्ही घालता कामा नये. हे वस्त्र आम्हाला द्वेष मानण्याची गरज. मला माहित नव्हतं यहोशवा कुठल्या वस्त्रांनी तिथं उभा होता, पण आज देव परमेश्वर एक फार चांगलं काम करत आहे. पहा, पुढे वाचूया. त्याच्या समोर जे उभे होते त्यांना तो उत्तरा दाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. मलिन वस्त्र काढून टाका. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे. येशूच्या रक्ताने आमचा अधर्म आम्हापासून शुद्ध केला जातो. पुढं, मी तुला उंची पोशाख घालत आहे. मी तुला कसला पोशाख घालत आहे? अरे दाखवा रे तो उंची पोशाख, किती सुंदर पोशाख आहे तो. मला माहित नाही असा आहे का याच्यापेक्षा अजून हिऱ्याने मानक्याने, पण आम्ही तारणाचं वस्त्राने धार्मिकतेचा झगा घातलेला आहोत. हा, पुढं, मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिल घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिल व पोशाख घातला. माझ्या भावानं बहिणींनो, आज आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि आपण आपला संदेश संपवूया. गॉड इज गुड गॉड. देव अद्भुत आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. आज देव परमेश्वर तुमच्या सर्व मलिन वस्त्र काढून टाकायला तयार आहे. तो म्हणतो की मला तुला धार्मिकतेचा झगा द्यायचा आहे. माझ्या मुला, माझ्या मुली, तो झगा घालून माझ्या घरात राहा. माझ्या घरामध्ये हा झगा घालून, हा धार्मिकतेचा झगा आहे, नीतिमत्वाचा झगा आहे, पवित्रतेचा झगा आहे. माझी इच्छा आहे तू त्यामध्ये जीवन जगावं. हा अद्भुत झगा आहे, सामर्थ्याने भरलेला झगा आहे, स्वर्गातून आलेले स्वर्गीय वस्त्र परिधान केलेला झगा आहे. बदलू नका. ऐका, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये तुम्ही जा आणि त्या ठिकाणी 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या, आता वाचू नका, त्या ठिकाणी गीतरत्नाचं पुस्तक हे ख्रिस्त आणि वधूचं आहे, मंडळीचं आहे. ती झोपलेली आहे, पण तिच्या मनामध्ये प्रभू बोलत आहे आणि प्रभू येऊन दार ठोठवतोय. ती म्हणते, मी कशी उतरू? मी पोशाख काढून खुंटीवर लटकवलेला आहे, माझे पायतान मी बाजूला ठेवलेली आहे, मी कशी उठू? काही वेळानं तुझं मनात काहूर भरलं. उठली, तिने दार उघडलं, प्रभू निघून गेला होता. ऐका, पोशाख रात्री झोपताना, सकाळी उठताना, सेवेला जाताना, घरामध्ये अजून तुम्ही कामावर असा, तारणाचा पोशाख आणि धार्मिकतेचा झगा काढून लटकून ठेवू नका. कारण कोणत्या प्रहरी प्रभू येईल आम्हाला माहित नाही. हा झगा देवाने आम्हाला मोफत दिलेला आहे प्रिया, आम्ही विकत नाही घेतला. हा झगा बनवण्यासाठी देवाला त्याचा कोकरा कापावा लागला, त्याचं चामडं काढावं लागलं आणि आदामाने हवेसाठी वस्त्र बनवावे लागले. तुमच्या माझ्यासाठी येशू ख्रिस्ताला वधण्यात आलं आणि तो कोकरा, त्याचे वस्त्र तयार केले प्रियांनो, तारणाचं वस्त्र आणि धार्मिकतेचा झगा.
हा साधा नाहीये, किमती आहे. 10 लाख रुपयाचा पण नाहीये, हा करोडो रुपयाचा झगा देवाने तुम्हाला घातलेला आहे. त्या झग्यामध्ये आपण आपलं जीवन जगूया. काही वेळ आपले डोळे बंद असताना जर कुठले डागाळलेले वस्त्र आहेत, देहाने डागाळलेले वस्त्र आहे, किंवा अजून काय आहे, कोणीतरी शाई ओढलेली आहे, प्रभू येशूचं रक्त आज तुम्हाला शुद्ध करण्यास समर्थ आहे. तो नवीन वस्त्र देऊन तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. ओ लॉर्ड, शाबा बाबा शहोरिया लांदा शकालांदा. यू आर माय चाइल्ड. मी तुझ्या बाजूचा आहे. भीतीचे वस्त्र काढून टाक, भयाचे वस्त्र काढून टाक. थँक्यू फादर. माझ्या मागे ही प्रार्थना करा. स्वर्गीय बापा, तुला धन्यवाद देतो. माझ्यासाठी प्रभू येशू ह्या जगात आला, धावत आला, मला मिठी मारली. आज मी ख्रिस्त येशूच्या नावात त्याला मिठी मारतो, कबूल करतो. येशू माझा प्रभू आहे. देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. देवापा, धन्यवाद. तुझा पुत्र होण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे. धन्यवाद येशू. मी त्या पुत्रत्वामध्ये तुझ्या राज्यामध्ये चालेन. येशूच्या नावामध्ये.